मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण मराठा आरक्षणासाठी चालू आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशी मराठा जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMCने काहीच सोय केली नव्हती। अनेक ठिकाणी शौचालय आंदोलनासाठी असतात, पाण्याची व्यवस्था असते, परंतु काहीच केलं नाही। याचीच दखल घेऊन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अनेक ठिकाणी शिवसेनेने मदत केली। नेमके ते व्हिडिओ आणि फोटो आपण बघूया की शिवसेनेकडून मुंबईत मराठी माणूस म्हणून मराठ्यांची कशी मदत केली। आपण सविस्तर बातमी बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघू शकता संतोष शिंदे विभाग प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यांच्या वतीने कालपासूनच आंदोलनकर्त्यांना नाश्त्याची चहाची सोय करण्यात आली। वडापाव, बिस्किट तसेच इतर जेवणाची सुद्धा सोय संतोष शिंदे यांच्यातर्फे केली। यावेळी खासदार बंडू जाधव परभणीचे हे सुद्धा उपस्थित होते। हजारो शिवसैनिकांनी पाण्याची व्यवस्था केली, तसेच 5000 जणांना नाश्त्याची चहाची सोय सुद्धा शिवसेनेतर्फे केली। तसेच अनेक शिवसैनिक हे सुद्धा यामध्ये कार्यात जोडलेले आहेत। तसेच जेव्हा काल मनोज जरांगे पाटील मुंबईकडे आल्यानंतर ठाण्यात सुद्धा काही जनता मराठा समाज बांधव आला होता, त्यावेळी सुद्धा शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत सुद्धा अनेक ठिकाणी जे काही आंदोलक मराठा कार्यकर्ते आहेत त्यांची सोय केली होती। आपण बघू शकता राजन विचारे यांच्यासोबत शहर प्रमुख असतील, उपशहर प्रमुख, शिवसैनिक, शाखा प्रमुख सगळेच या कार्यात जोडलेले आहेत व अनेकांना यावेळी टोल नाक्याच्या ठिकाणी नाश्त्याची चहाची सोय करण्यात आली होती। मुंबईमध्ये मराठी माणूस आल्यावर त्यांची सोय करावी अशी अनेक ठिकाणी मागणी झाली होती। ही मागणी प्रथमतः तर शासनाने केली पाहिजे होती, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्याच वेळी तेथील खाऊ गल्ली असेल अनेक हॉटेल बंद ठेवून आंदोलनकर्त्याची जी परवड केली होती त्याला उत्तर म्हणून शिवसेनेने अनेक ठिकाणी अशी चांगली सोय करून मराठा आंदोलनाचे जे काही आंदोलनकर्त्याचे आशीर्वाद हे लाभले। त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात जे अनेक ठिकाणी असे नेते येतील ग्रामीण भागात त्यांची सुद्धा अशीच आम्ही वाट लावू असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असे अनेक ठिकाणी शाखा सुद्धा आजपासून या मराठा आंदोलनकर्त्यांसाठी उघड्या ठेवायला उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आजपासून कोणत्याही मराठा शिलेदारांचीही अशी गैरसोय होणार नाही अशी दक्षता विरोधी पक्षात असून सुद्धा शिवसेना घेईल, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असाच प्रयत्न इतर पक्षांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांकडे बघून करावा का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।